ऐकूया ठळक बातमीपत्र. आकाशवाणी नागपूर. हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत नारी शक्ती वंदन संमेलनाला संबोधित करणार आहे. देशाच्या विकासाची दिशा ठरवण्यात महिलांचा सहभाग अधिक वाढवण्याची कटिबद्धता अधिक बळकट करण्यासाठी या राष्ट्रीय स्तरावरील संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. निर्णय प्रक्रियेमध्ये महिलांना अधिक प्रतिनिधित्व मिळण्याचं महत्त्वही या कार्यक्रमाद्वारे अधोरेखित होणार आहे. महिला आरक्षणाला गती देणाऱ्या विधेयकावर चर्चा करून ते संमत करण्यासाठी या महिन्याच्या 16 तारखेपासून संसदेचं विशेष अधिवेशन होणार आहे. राज्यात अकोल्याची सर्वाधिक उष्ण शहर म्हणून नोंद झाली असून मार्चमध्ये विक्रमी तापमान राहिल्यानंतर एप्रिलमध्येही तापमानाचा विक्रम कायम आहे. सलग दुसऱ्या दिवशीही तापमानाचा पारा वाढतच आहे. शनिवारी अकोल्याचं तापमान 42 अंश सेल्सिअस नोंदवल्या गेल्यानंतर रविवारी त्यात आणखी 1 अंशानं वाढ होत ते 43.1 अंशावर पोहोचलं होतं. येत्या काही दिवसात तापमानाचा पारा वाढता राहणार असल्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं काल मुंबईत निधन झालं. त्या 92 वर्षांच्या होत्या. हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांना परवा रुग्णालयात दाखल केलं होतं. उपचारादरम्यान काल दुपारी त्यांचं निधन झालं. आपल्या विलक्षण सांगीतिक योगदानासाठी आशा भोसले यांना विविध संस्था, संघटनांसह अनेक राष्ट्रीय पुरस्कार, फिल्मफेअर पुरस्कार, पद्मविभूषण, दादासाहेब फाळके, महाराष्ट्र भूषण, नायटिंगेल ऑफ एशिया, BBC जीवनगौरव आदी पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. त्यांच्या पार्थिव देहावर आज मुंबईत शिवाजी पार्क इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या आयुष शेट्टीला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. चीनमध्ये काल झालेल्या अंतिम लढतीत आयुष चीनच्या शी यू की याच्याकडून 21-8, 21-10 अशा सलग 2 सेटमध्ये त्याला पराभव स्वीकारावा लागला. अकोला शहरात कचरा घंटा गाडी सेवेसाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या शुल्काविरोधात नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. प्रत्येक घराकडून वार्षिक 600 रुपये शुल्क आकारण्याच्या प्रस्तावावर पुनर्विचार करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. अकोला महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत शहरातील प्रत्येक घराकडून कचरा संकलनासाठी वार्षिक 600 रुपये शुल्क आकारण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. मात्र हा निर्णय नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार टाकणारा असल्याचं विरोधकांनी म्हटलंय. महाराष्ट्रातील अनेक महानगरपालिकांमध्ये घराघरातून कचरा संकलनासाठी स्वतंत्र शुल्क आकारलं जात नाही. हा खर्च मालमत्ता कर आणि इतर स्थानिक करांमधून भागवला जातो असं त्यांचं मत आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र 11:57 ऐकता येईल. नमस्कार.